मी BH पाटील, HM कॉलेज कराड, इयत्ता 12वी कॉमर्स, विषय बँकिंग आणि बँकिंग पेपर 2. या पेपर 2मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिभूती आहेत. त्या प्रतिभूतीचं गुण, दोष आणि दक्षता हे आपण गेली मागच्या 4-5 तासाला बघतोय. एक प्रतिभूती आपण दररोज बघतोय. काल आपण बघत होतो जमीन आणि इमारत. तर जमीन आणि इमारत ही जी प्रतिभूती आहे, या जमीन आणि इमारती या प्रतिभूतीमध्ये काय दोष आहेत हे आपण कालच्या तासाला बघितलं. आता जमीन आणि इमारत, लँड अँड बिल्डिंग. आता जमीन आणि इमारत ही जी प्रतिभूती आहे, ही प्रतिभूती कर्जाला आच्छादन म्हणून घेत असताना बँकेला कोणत्या दक्षता घ्याव्या लागतात ते आपण बघत होतो. या दक्षतामध्ये पहिल्या 2 दक्षता त्या आपण बघितलेल्या आहेत. त्यामध्ये 2 दक्षता आणि मग पुढच्या दक्षता आपण बघणार आहोत. पहिल्या 2 दक्षता कोणत्या बघितल्या होत्या की आपण मालकी हक्काची खात्री बँकेने केली पाहिजे. मालकी हक्काची खात्री. आणि दुसरी दक्षता आपण पाहिली होती की किंमत ठरवण्यास तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला. किंमत ठरवण्यास तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला. या 2 दक्षता काल बघितल्या होत्या. मालकी हक्काची खात्री म्हणजे कर्जाला आच्छादन म्हणून घेतलेली जमीन असेल, कर्जाला आच्छादन म्हणून घेतलेली इमारत असेल, त्या जमिनीचा आणि इमारतीचा मालकी हक्क ठरवणं हे बँकेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं कालच्या तासाला तुम्हाला, जमिनीचा मालकी हक्क ठरवत असताना अनेक अडचणी निर्माण होतात. कोणत्या अडचणी निर्माण होतात तर आपल्याकडं अनेक कायदे आहेत. वारसा हक्काचे कायदे आहेत, कुळ कायदे आहेत, त्यानंतर देवस्थानच्या जमिनी आहेत. ह्या बऱ्याचशा जमिनी आहेत आणि त्याची खातेफोड झालेली नसते. अशा वेळी एकाच उतार्यावर अनेक व्यक्तींची नावं असतात. 20-20, 30-30 व्यक्तींची नावं असतात. त्यावेळी 30-30 व्यक्तींची नावं असल्यानंतर त्या जमिनीमधील त्या एखाद्या व्यक्तीला कर्ज देत असताना त्या व्यक्तीच्या नावानं ती किती जमीन आहे, त्यानंतर त्याचा हिस्सा कोणता आहे, त्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर चतुर्सीमेला कोण आहे, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि मालकी हक्काची खात्री करावी लागते. एवढंच नाही तर फेरफारचे उतारे असतात. पाठीमागच्या 50 वर्षाचे उतारे काढून त्या जमिनीवर काय काय घडलेलं आहे हा सगळा आराखडा बँकेच्या समोर मांडावा लागतो आणि हे सगळं बँकेला शक्य नाही. त्यावेळी बँक एखाद्या तज्ज्ञ वकिलाची नियुक्ती करते आणि मालकी हक्काची खात्री करते त्या जमिनीची, त्या इमारतीची, आणि मग कर्ज दिलं जातं. दुसरं सांगितलं होतं किंमत ठरवण्यास तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागतो. कारण बँकेचा कोणताही अधिकारी एखाद्या स्थावर मालमत्तेवर कर्ज देत असताना किंवा जमीन आणि इमारतीवर कर्ज देत असताना तर त्याची किती किंमत होईल, ती किंमत त्या बँकेला ठरवणं शक्य नाही. कारण बँकेचा अधिकारी त्यामध्ये काही एक्सपर्ट नसतो, तो तज्ज्ञ नसतो. मग किंमत ठरवण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करावी लागते. उदाहरणार्थ घर असेल आणि त्या घरावर कर्ज द्यायचं असेल, घर कर्जाला आच्छादन म्हणून घेतले असेल, गहाण घेणार असेल बँक, तर ते घर कोणत्या प्रकारचं आहे, त्यामध्ये कुठलं मटेरियल वापरलेलं आहे, ते कोणत्या साली बांधलेलं आहे, त्याची झीज काय झालेली आहे, त्या घराची आजची बाजारातील किंमत काय आहे, अनेक गोष्टी त्यामध्ये बघितल्या जातात आणि किंमत ठरवली जाते. पुढचं वैदिक सल्लागाराची नेमणूक करणे. वैदिक सल्लागाराची नेमणूक. वैदिक सल्लागाराची नेमणूक करणे म्हणजे काय? जमीन आणि इमारत कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारत असताना त्या जमिनीवर कर्ज दिल्यानंतर, त्या इमारतीवर कर्ज दिल्यानंतर त्या मालमत्तेवर बँकेचा कायदेशीर हक्क प्रस्थापित व्हावा लागतो आणि तो कायदेशीर हक्क प्रस्थापित होण्याच्या क्रियेलाच आपण प्रभार म्हणतो. मग त्यावर प्रभार प्रस्थापित करायचा असेल तर कोणता प्रभार प्रस्थापित होतो? तर मागच्या तासाला सांगितलं होतं मी तुम्हाला, स्थावर मालमत्तेच्या हक्काच्या हस्तांतरास गहाण म्हणतात. म्हणजे ही स्थावर मालमत्ता आहे, त्याचा हक्क हस्तांतर करायचा असतो. कारण मालमत्ता काही उचलून देता येत नाही, हस्तांतर करता येत नाही. इमूवेबल अस्थिर मालमत्ता आहे ती,
स्थिर मालमत्ता आहे, अस्थिर असती तर उचलून देता आली असती. आणि म्हणून त्याचा हक्क फक्त जमीन तिथंच असते, घर तिथंच असतं, त्यावरचा हक्क तेवढा बदलला जातो आणि ज्यांना हक्क तो दिला जातो तो त्याचा मालक ठरतो. आणि म्हणून जमिनीवरचा मालकी हक्क जर बँकेच्या मालकी हक्काकडे वर्ग व्हायचं, बँकेचा मालकी हक्क व्हायचा असेल तर त्यासाठी प्रोसेस आहे. काय प्रोसेस आहे? त्या जमिनीवरची सगळी कागदपत्रं घेऊन सरकार दरबारी जो जमिनीचं आणि घर इमारतीचं रजिस्ट्रेशन गहाणखत करणारी जे आहे तो सब रजिस्ट्रार, स्थावर मालमत्तेविषयी व्यवहार करणारा सब रजिस्ट्रार असतो. या सब रजिस्ट्रारच्या समोर जाऊन ते गहाणखत करावं लागतं. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. कोणता खर्च येतो? तर 1,000 रुपये जर तुम्ही जर कर्ज घेणार असाल तर त्यावर किमान पूर्वी 2% होतं, आता बहुतेक 4% आहे. म्हणजे 4% रक्कम एवढी तेवढ्याच रकमेचे स्टॅम्प घ्यावे लागतात. एखाद्या व्यक्तीला जमिनीवर 2 लाख रुपये कर्ज द्यायचं असेल तर 8,000 रुपयेचे स्टॅम्प घ्यावे लागतील. ते स्टॅम्प सगळे लिहावे लागतील. त्यावर संपूर्ण बँकेचं नाव, त्या ग्राहकाचं नाव, ही जमीन, ही स्थावर मालमत्ता या कर्जाला या बँकेला गहाण म्हणून स्वखुशीनं देत आहे, त्याचबरोबर सगळं. आणि ते सरकारच्या दरबारी नोंद करावी लागते. तिथं सरकारच्या दरबाराची जे नोंद असते ते रजिस्ट्रार म्हणतात त्याला. उपनिबंधकाकडून नोंद करावी लागते. त्या उपनिबंधकाची शासकीय पावती असते. ती शासकीय पावती तिथं 1% असेल, काय रक्कम असेल ती शासकीय पावतीची रक्कम द्यावी लागते. आणि हे सगळी प्रोसेस करणारे जे वकील असतात त्यांची फी द्यावी लागते. म्हणजे याच्यावर प्रचंड प्रमाणावर खर्च येतो. पण हा खर्च जरी आला तरी बँकेला भविष्यकाळामध्ये जमीन आणि इमारतीवर कर्ज दिल्यानंतर त्या जमिनीवर दिलेलं कर्ज, इमारतीवर दिलेलं कर्ज जर व्याजासह त्या ग्राहकाकडून परत आलं नाही तर बँकेला या दस्तऐवजाद्वारे, या गहाणखताद्वारे त्या मालमत्तेवर आपला कायदेशीर हक्क प्रस्थापित करता येतो. ती मालमत्ता ताब्यात घेता येते, त्याची कायदेशीररित्या विक्री करता येते आणि त्या विक्रीतून येणारी रक्कम, कर्ज आणि होणारं व्याज याचा वसुलीसाठी वापरता येतं. ह्या सगळ्या प्रोसेस भविष्यकाळामध्ये अडचणीच्या ठरू नयेत म्हणून वैदिक सल्लागार म्हणजे कायदेशीर सल्लागाराची नेमणूक करावी लागते. आणि तज्ज्ञ व्यक्तीची जर नेमणूक केली तर बँकेला अडचण येत नाही. आज बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे, कायदेशीर बाबी पूर्ण व्यवस्थित न केल्यामुळं बँकेनं जमीन घेतली, बँकेनं इमारत घेतली, त्याच्या कायदेशीर बाबी नीटशा पूर्ण केल्या नाहीत आणि कर्ज परत येत नाही. त्यावेळी बँकेला अडचण आलेली आहे. जमीन ताब्यात असून, घर ताब्यात असून सुद्धा त्याची विक्री करता येत नाही बँकेला. आणि विक्री न केल्यामुळं काय होतं की बँकेला पुरेशी रक्कम किंवा दिलेलं कर्ज आणि त्यावरचं व्याज वसूल होत नाही. बँक अडचणीत येऊ शकते, कर्ज बुडू शकतं आणि कर्ज बुडलं तर बँक दिवाळखोरीमध्ये जाऊ शकते. म्हणून कागदपत्राची छाननी, त्यानंतर तो प्रभार स्थापन करणं, यासाठी वैदिक सल्लागार अतिशय महत्त्वाचा असतो. आणि या वैदिक सल्लागारानं कायदेशीर बाबीची पूर्तता केल्यानंतर बँकेला त्या मालमत्तेवर एक सुरक्षित हक्क प्राप्त होतात. आणि सुरक्षित हक्क जर प्राप्त झाले तरच कर्जाची वसुली होऊ शकते. आता उपनिबंधकाकडे नोंदणी करणे. उपनिबंधक म्हणजे काय? स्थावर मालमत्तेचे व्यवहार करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय अधिकारी असतो, तो सब रजिस्ट्रार, तो स्थावर मालमत्तेचं व्यवहार करतो. व्यवहार करण्यासाठी त्याची नियुक्ती केलेली असते. आणि मग हा शासकीय अधिकारी असेल तर शासकीय दप्तरी त्याची नोंद होते. त्या शासकीय दप्तरी नोंद होण्यासाठी काय करावं लागतं? वैदिक सल्लागाराची नेमणूक करावी लागते, कायदेशीर बाबीची पूर्तता करावी लागते, मग या उपनिबंधकाकडे नोंद करावी लागते. उपनिबंधकाकडे नोंद केल्यानंतर काय होतं तर त्या उतार्यावर, मग तो घराचा 8चा उतारा असेल किंवा जमिनीचा 7/12चा उतारा असेल, त्या 7/12च्या उतार्यावर किंवा 8च्या उतार्यावर इतर हक्कामध्ये त्या बँकेचं नाव लागतं. त्या बँकेचं नाव येतं आणि घेतलेली कर्जाच्या रकमेचा आकडा येतो. म्हणजे तुम्ही 2 लाख रुपये कर्ज घेतलं तर त्या 7/12च्या उतारावर बँक ऑफ इंडियाकडून घेतलं तर बँक ऑफ इंडिया शाखा आणि 2 लाख रुपये कर्ज अशी त्यावर बोजा चढवला जातो. त्याला म्हणतात बोजा चढवणे. उतार्यावर एवढ्या कर्जाची आणि त्या बँकेच्या नावाची नोंद करणं म्हणजे बोजा चढवणे. हा बोजा चढवल्यानंतर काय होतं की जोपर्यंत तुम्ही कर्ज परत करत नाही तोपर्यंत त्या कस्टमरनं
त्या तलाठ्याकडे जाऊन किती वेळा 7/12चा उतारा आणला, ग्रामसेवकाकडे जाऊन 8अ उतारा आणला, तर प्रत्येक वेळी त्यावर बोजा दिसला. आणि बोजा दिसला तर दुसरी बँक कर्ज देत नाही, बोजा दिसला तर ती जमीन त्याला विकता येत नाही. म्हणजे त्याची अडचण ठरते. कारण ती असं जर केलं नाही तर तो तीच जमिनीचा कागद घेऊन, त्याच 7/12चा उतारा घेऊन, त्याच 8अचा उतारा घेऊन दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेऊ शकतो, तिसऱ्या बँकेकडून कर्ज घेऊ शकतो, किंवा ती जमीन बँकेला न विचारता, कर्ज घेऊन देखील बँकेकडून न विचारता परस्पर विकू शकतो. पण बोजा चढवलेला असेल, त्यावर बँकेच्या नावाची आणि रकमेची नोंद असेल, तर मात्र ती जमीन कायदेशीररित्या पुन्हा कुणी उपनिबंधकाकडे जाऊन विकण्याचा प्रयत्न केला तर ती विकता येत नाही. विकायची असेल तर तो बोजा कमी करावा लागतो. बँकेचं कर्ज व्याज भरल्याशिवाय बोजा कमी होत नाही. म्हणजे बँकेला सुरक्षितता प्राप्त होते. आणि म्हणून उपनिबंधकाकडे नोंदणी करणं अपरिहार्य असतं. उपनिबंधकाकडे नोंदणी केली तो दस्त असतो, तो दस्त तुम्ही तलाठी ऑफिसमध्ये किंवा ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये आणि त्याची दस्त आणि दस्ताची झेरॉक्स आणि एक अर्ज दिला की तुमचा बोजा नोंद केला जातो. आणि म्हणून त्यासाठी उपनिबंधकाकडे करणं आवश्यक आहे. दुसरा एक महत्त्वाचा असा भाग आहे त्यामध्ये की उपनिबंधकाकडे नोंदणी केल्यामुळं काय होतं, कायदेशीर हक्क बँकेचा प्रस्थापित होतो. आणि म्हणून उपनिबंधकाकडे नोंद करणं आवश्यक असतं. पुढं काय, आयकर अधिकाऱ्याचा परवाना घ्यावा लागतो. आयकर अधिकारी परवाना. आयकर म्हणजे इन्कम टॅक्स. तुम्ही एवढी मोठी रक्कम कर्जाची घेताय, कर्जाची रक्कम घेत असताना कशासाठी घेताय, व्यवसायासाठी घेताय, उद्योगासाठी घेताय, शेतीसाठी घेताय, अन्य कारणासाठी घेताय. अर्थात आता शेती उत्पादनाला कोणत्याही प्रकारचा इन्कम टॅक्स नाही आपल्या देशामध्ये, त्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. परंतु शेती सोडून मग पगारदार असेल किंवा सेवा देणारे उद्योग असतील, उत्पादन करणारे असतील, व्यापारी असतील, आणि या सगळ्यांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न जर जास्त असेल तर त्या उत्पन्नावर टॅक्स बसतो. आणि हा टॅक्स कुठल्याही प्रकारचा टॅक्स थकीत नाही. जो कर्ज घेणारी व्यक्ती आहे ती शेतकरी आहे का काही माहीत नसतं इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला. आता सर्वांना पॅन नंबर सक्तीचा केलेला आहे. पॅन नंबर म्हणजे काय, परमनंट अकाउंट नंबर, की ज्या अकाउंट नंबर इन्कम टॅक्सनं तुम्हाला एक कार्ड दिलेलं आहे, हे तुमचं खातं आहे, हे तुमचं उत्पन्न आहे, यावर एवढा टॅक्स बसतो, टॅक्स तुम्ही भरलेला असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स तसं सर्टिफिकेट देतं की कुठल्याही प्रकारचा टॅक्स येणं देणं नाही. तसं आयकर अधिकाऱ्याचा परवाना की बाबा या व्यक्तीचं जे आहे पॅन कार्ड, या कुठल्याही प्रकारचा टॅक्स गव्हर्नमेंटचा थकीत केलेला नाही, आणि मग टॅक्स थकीत नाही एवढं जर पत्र मिळालं तर अशा टॅक्स थकीत नसलेल्या व्यक्तीला बँका कर्ज देऊ शकतात. म्हणजे आयकर अधिकारी कोणत्या प्रकारचं त्यामध्ये परवाना कसा देतो त्यावर बँक त्यावर कर्ज देत असते. बहुतेक शेतकऱ्यांना नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा काही आयकर अधिकाऱ्याचा परवाना आणण्याची गरज नाही. पण शेतकरीच असं नाही, उद्योजक, व्यापारी, कित्येक सेवक, कित्येक व्यवसाय करणारे, सेवा देणारे हे इन्कम टॅक्स भरतात. मग इन्कम टॅक्सकडून तशा पद्धतीचं सर्टिफिकेट पाहिजे, कोणत्याही प्रकारचा टॅक्स थकीत नाही. आणि मग सर्टिफिकेट मग त्या उद्योजकाला, त्या व्यावसायिकाला कर्ज देण्यात येतं आणि किंवा येईल. आणि शेवटी तफावत किती ठेवायची तफावत. इमारत आणि जमीन यांच्या किमती जनरली स्थिर मानल्या जातात. स्थिर याचा अर्थ काय, कमाल किंमत आणि किमान किंमत यामध्ये जास्त फरक असत नाही. अशा किमतीला स्थिर किंमत म्हणतात. ही स्थिर किंमत जी आहे ही स्थिर किंमत कशी असते तर स्थिर किंमत म्हणजे एखाद्या जमिनीची किंमत गृहीत धरा, हेक्टर म्हणजे 100 गुंठ, एकर म्हणजे 40 गुंठ. तुम्हाला माहीत पाहिजे सगळं. 40 गुंठ म्हणजे 1 एकर, 100 गुंठ म्हणजे 1 हेक्टर. 1 गुंठा म्हणजे किती, 33 बाय 33 फूट किंवा 10 मीटर बाय 10 मीटर, त्याला 1 गुंठा म्हणतात. या सगळ्या गोष्टी आर म्हणतात, गुंठे म्हणतो किंवा आर म्हणतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर मग तुम्हाला त्याची किंमत, एका गुंठ्याची, एका एकराची, एका हेक्टरची किंमत किती असते आणि मग ती किंमत बदलते का, आणि मग ती किंमत एखाद्या घराची असेल, इमारतीची असेल, ती स्थिर असते. आणि मग त्याची मूळ किंमत आणि बाजारातील किंमत विचारात घ्यावी लागते. बऱ्याच वेळा सरकारची किंमत ही कमी असते. सरकारची किंमत गुंठ्याला समजा एखाद्या ठिकाणी 2 लाख रुपये गुंठ्याला असेल, मात्र तिथं बाजारातील किंमत 10 लाख असू शकते. मग बँकेनं 10 लाख हा बेस पकडून द्यायचं
की बँकेनं सरकारी किंमत पकडून त्यावर कर्ज द्यायचं, हा बँकेचा प्रश्न असतो. म्हणून तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यानंतर बँक त्या जागेची परिस्थिती काय आहे, ती जागा कुठे आहे, ती जमीन कुठे आहे, ती इमारत कुठे आहे बघून त्याचं व्हॅल्युएशन करते आणि त्या व्हॅल्युएशनच्या आधारे साधारणपणे 70%, 75%, 80% बँक आणि ती जागा आणि तिथली उपलब्धता याचा विचार करून तेवढी 20-25%, 30% तफावत ठेवून उरलेली रक्कम बँकेनं जमीन आणि इमारत या प्रतिभूतीवर कर्जाऊ द्यायची असते. अशा पद्धतीनं बँक जमीन आणि इमारतीवर कर्ज देताना दक्षता घेतात. तुम्हाला प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे, पुढील प्रतिभूती कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारताना बँका कोणत्या दक्षता घेतात. त्यामध्ये एक येतं जमीन आणि इमारत. किमान 5-6 मुद्दे आपले आले पाहिजेत उत्तरामध्ये, म्हणजे किमान एका मार्काला एक मुद्दा तरी आला पाहिजे आणि जादा मुद्दे लिहिणं जास्त आवश्यक. काय, एखाद्या मुद्द्यामध्ये एखादी गोष्ट चुकून कमी जास्त झाली आणि दुसरा मुद्दा जर बरोबर असेल तर तोही गृहीत धरला जातो. आणि म्हणून जमीन आणि इमारत ही प्रतिभूती आहे, ही कालच्या तासाला आणि आजच्या तासाला आपण जमीन आणि इमारतीतली ही प्रतिभूती इथं आता संपवत आहोत. आणि पुढची प्रतिभूती आपण बघणार आहोत, ती प्रतिभूती 6 नंबरची प्रतिभूती आहे. ती कोणती प्रतिभूती आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्यामध्ये दोष काय आहेत, बँकेनं काय दक्षता घ्यायची आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आता जमीन आणि इमारत ही 5वी प्रतिभूती आपण जी बघितली, या सगळ्या ज्या प्रतिभूती होत्या त्या डोळ्यांना दिसणाऱ्या प्रतिभूती होत्या. आता आपल्याला एक प्रतिभूती आत्ता आज अशी बघायची आहे की डोळ्यांना न दिसणारी प्रतिभूती, आणि ती म्हणजे 6वी प्रतिभूती, हमी. हमी म्हणजे काय, गॅरंटी. आता हमी म्हणजे साधारणपणे बँका काय करतात, कर्ज देताना कोणत्याही कर्जाला आच्छादन म्हणून दृश्य प्रतिभूती स्वीकारतात. कोणत्याही कर्जाला आच्छादन म्हणून साधारणपणे दुय्यम प्रतिभूतीचीही मागणी करतात. दृश्य प्रतिभूती म्हणजे काय, कर्जदारानं कर्जाला आच्छादन म्हणून दिलेली डोळ्यांना दिसणारी मालमत्ता, कोणत्याही प्रकारची मालमत्ता असेल ती ही मूळ प्रतिभूती मानली जाते. आणि बऱ्याच वेळेला मूळ प्रतिभूती ज्यावेळी कमी पडते त्यावेळी दुय्यम प्रतिभूतीची मागणी केली जाते. म्हणजे कर्जदारानं कर्जाला आच्छादन म्हणून दिलेलीच आहे मालमत्ता, पण मालमत्ता सोडून त्याला कोण जामीन होतं का, जामीन घेतलं जातं. कारण काय असतं, जामीन घेतल्यामुळं कर्जदारानं कर्जाची परतफेड वेळेवर केली नाही तर मूळ प्रतिभूती बँक ताब्यात घेऊ शकते, परंतु ती घेता आली नाही तर दुसरा पर्याय असतो जामीनदाराकडून कर्ज वसूल करण्याचा. आणि म्हणून जामीनदार म्हणजेच हमीदार. असा हमीदार कर्जाला आधार म्हणून प्रतिभूती म्हणून घेतला जातो. आता हमी म्हणजे काय, हमी म्हणजे तिसऱ्या व्यक्तीने कसूर केल्यास त्याचे वचन पूर्ण करण्याचे किंवा तो देणे असलेल्या रकमेची परतफेड करण्याची जबाबदारी स्वीकारणे म्हणजे हमी होय. म्हणजे तिसऱ्या व्यक्तीनं कसूर केल्यास, म्हणजे तिसरी व्यक्ती कोण, कर्जदार. कर्जदारानं जर कसूर केला म्हणजे कर्ज परत केलं नाही तर बँकेनं कर्ज देत असताना ज्याची हमी घेतलेली असते त्याच्याकडून वचन घेतलेलं असतं, यानं जर कर्ज दिलं नाही तर ते कर्ज व्याजासह परत करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो. अशी जेव्हा हमी घेतलेली असते तेव्हा तिसऱ्या व्यक्तीने कसूर केल्यास त्यानं दिलेलं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी ज्याच्यावर असते ती व्यक्ती, त्या व्यक्तीनं घेतलेली हमी जबाबदारी म्हणजेच हमी होय. ही जी हमी आहे ही हमी किती प्रकारची असते किंवा हमीचे पक्ष किती असतात, तर हमीमध्ये बघा 3 व्यक्ती असतात. तुम्हाला बऱ्याच वेळेला विचारलेलं आहे हमीचे पक्ष. आता हे हमीचे जे पक्ष आहेत हे हमीचे 3 पक्ष आहेत. कोण कोण, हमी देताना कर्जदार असतो, बँक असते आणि हमीदार असतो. म्हणजे एक बँक किंवा त्याला धनको म्हणून, बँक धनको असते कर्ज देताना. 2 कर्जदार, ऋणको, आणि तिसरी हमी देणारी व्यक्ती म्हणजे हमीदार. 1 मार्काला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे की हमीचे पक्ष सांगा. हमीचे पक्ष कोणते येतात मग, बँक किंवा धनको, कर्जदार म्हणजे ऋणको आणि हमीदार, हे 3 पक्ष हमीचे आहेत. कारण या तिघांच्या मध्ये करार होतो.
म्हणजे बँक कर्ज देते म्हणून बँकेचं नाव, जे कर्ज व्यक्ती घेते म्हणजे ऋणकोचं नाव, आणि जी व्यक्ती त्या तिसऱ्या व्यक्तीसाठी जबाबदारी स्वीकारणार आहे त्याला हमीदार त्याचं नाव. अशा तिघांच्यामध्ये जो करार होतो त्याला हमीचा करार म्हणतात. आणि ह्या हमीच्या कराराचे 3 पक्ष असतात. आता ही हमी घेताना बँकेला काही अडचणी येतात का? तर अडचणी खूपच येतात. कशा येतात? एखादी प्रतिभूती डोळ्यांना दिसणारी असेल, मग ते उत्पादन व माल असेल, जमीन असेल, इमारत असेल, त्यानंतर शेअर्स असतील, कर्जरोखे असेल, सोने असेल, मशिनरी असेल, ह्या डोळ्यांना दिसणाऱ्या मालमत्ता आहेत. ह्या चल मालमत्ता आहेत, अचल मालमत्ता आहेत. ह्या उचलून नेऊन विकता येतात आणि विकून त्याची रक्कम बँक मिळवू शकते. आणि म्हणून या मालमत्ता चांगल्या असतातच. या मालमत्ता अतिशय बँकेच्या दृष्टीनं योग्य असतात. पण बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की अमूर्त प्रतीक ह्या बँकेला जी हमी घ्यायला लागते त्या हमीमध्ये अनेक अडचणी आहेत. हमी म्हणजे काय? तर तिसऱ्या व्यक्तीनं फक्त दिलेल्या, मी पैसे द्यायला तयार आहे, या व्यक्तीनं कर्ज दिलं नाही तर मी कर्ज भागवायला त्याचं व्याजासहित रक्कम परत करायला तयार आहे. हमी म्हणजे व्यक्तीनं स्वीकारलेली जबाबदारी आहे. ही जबाबदारी दिसते का हो? नाही. ही जबाबदारी विकता येते का? नाही. त्या जबाबदारीला स्पर्श करता येतो का? नाही. म्हणजे जबाबदारी ही डोळ्यांना न दिसणारी मालमत्ता आहे. फक्त त्याची पत आहे. त्या पत बघून बँक हमी स्वीकारते आणि कर्ज देते. आणि म्हणून हमीवर कर्ज देत असताना कोणत्या अडचणी येतात? बँकेला येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत एवढ्या अडचणी आपण बघणार आहोत. त्या अडचणीमध्ये एक, हमी कसली प्रतिभूती आहे? अमूर्त. अमूर्त म्हणजे मूर्त म्हणजे आकार असणारी, अमूर्त प्रतिभूती. अमूर्त प्रतिभूती म्हणजे काय? तर बाकीच्या मालमत्ता डोळ्यांना दिसतात. कुठलीही मालमत्ता कर्जाला आच्छादन म्हणून दिली, हमी दिसत नाही. ती एक अमूर्त प्रतिभूती असल्यामुळं डोळ्यांना दिसणाऱ्या मालमत्ताची विक्री करून रक्कम वसूल करता येते, पण डोळ्यांना न दिसणारी मालमत्तेची विक्री करता येत नाही आणि रक्कम वसूल करता येत नाही. अशा प्रतिभूतीला अमूर्त प्रतिभूती म्हणतात. आणि मग त्यामध्ये घोटाळा काय आहे बघा? एक, मालमत्तेचा काही मृत्यू होत नाही किंवा कर्जाला आच्छादन म्हणून दिलेली जी वस्तू असते त्याचा काही मृत्यू होत नाही, पण इथं जबाबदारी स्वीकारलेली आहे. अशा व्यक्तीचा जर मृत्यू झाला, अमूर्त प्रतिभूती म्हणजे धोका काय आहे? अशा व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर मृत्यू झाल्यामुळं त्या प्रतिभूतीची किंमत शून्य होते. आणि प्रतिभूतीची जर किंमत शून्य झाली तर बँकेनं ग्राहकाला दिलेलं कर्ज आणि त्यावर होणारं व्याज हे वसूल करता येत नाही. आणि म्हणून आम्ही एक अशी प्रतिभूती आहे की ती अमूर्त प्रतिभूती असल्यामुळं ते फक्त पतपात्रतेवर अवलंबून आहे. आणि पतपात्रता काही वेळा बिघडू शकते. आणि म्हणून त्यामध्ये पहिला धोका आहे ही अमूर्त प्रतिभूती आहे. त्यामध्ये दुसरा धोका जो आहे किंवा दुसरी जी अडचण आहे ती म्हणजे पतपात्रता. पतपात्रता म्हणजे काय? एखादी व्यक्ती एखाद्या दुसऱ्या कर्जदाराला ज्यावेळी जामीनदार म्हणून राहते, हमीदार म्हणून राहते, त्यावेळी ती व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीची तेवढी कर्ज परत करण्याची क्षमता आहे की नाही, त्याची पतपात्रता काय आहे हे बँकेला आजमावं लागतं. आणि ही आजमावत असताना बँकेची चूक होऊ शकते. बऱ्याच वेळेला बँक कुणाला हमीदार म्हणून घेते, तर हमीदार घेत असताना त्या हमीदाराचं खातं बँकेत असलं पाहिजे, हमीदाराचा व्यवहार असला पाहिजे, त्याचे 23 ताळेबंद नफा तोटा पत्रक बँकेनं पाहिलं पाहिजे, त्या व्यक्तीची एकूण संपत्ती किती आहे बँकेला माहीत असते, त्या व्यक्तीला बँक पूर्णपणे ओळखत असते. अशा व्यक्तीचीच बँक हमी स्वीकारते. कारण एखाद्या व्यक्तीला किती रुपयापर्यंत हमी द्यावी, किती रुपयापर्यंत जामीनकी स्वीकारावी हे बँकेनं ठरवायचं आहे. उदाहरण झालं तर आमच्या रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कसं असतं बघा, कोणत्याही प्रकारची आम्ही प्रतिभूती कर्जाला आच्छादन म्हणून देत नाही, कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता देत नाही. केवळ जामीनकी किंवा हमीवर 2 जामीनदार म्हणजे जे सेवक 2 सेवेमध्ये आहेत ते सेवक जामीनदार म्हणून घेतो आणि यावर बँक आम्हाला 15 लाखापर्यंत कर्ज देते. आता हे 15 लाखापर्यंत बँक कर्ज देत असताना काय बघते, कर्जदारानं कर्जाची परतफेड केली नाही तर त्या 2 जामीनदाराने 7,50,000 7,50,000 ही दोन्ही रकमा ज्या आहेत कर्जाच्या त्या भरण्याची त्यांची क्षमता आहे का
ती कशी ओळखायची? त्यांना असणारा पगार, बरोबर. आणि म्हणून मोठ्या रकमेसाठी एखादा शिपाई जामीनदार घेतला तर त्याचा पगार कमी असतो, त्यावेळी बँक कर्ज देत नाही. परंतु त्याबरोबरीनं तेवढी रक्कम परत करण्याची क्षमता असणारा ज्याचा पगार आहे अशाच व्यक्तीला हमीदार म्हणून निवडावं लागतं. म्हणजे पगार किती आहे आणि एकूण उत्पन्न किती होतं त्यावर त्याची पतपात्रता ठरते. आणि बऱ्याच वेळेला पगारदार नसेल, तो व्यावसायिक असेल, तर त्याचं व्यवसायाचं उत्पन्न किती आहे, तो वर्षाला किती नफा कमवतो, त्याची संपत्ती किती आहे, त्याची देणी किती आहे, त्याची मालमत्ता किती आहे याचा हिशोब करते बँक. बँकेशी केलेल्या व्यवहारांचा हिशोब करते आणि त्याची पतपात्रता ठरवते. पण पतपात्रता ठरवत असताना सुद्धा अनेक वेळेला अडचण निर्माण होते. एखादी व्यक्ती खूपच चांगलं काही श्रीमंत आहे, खूप संपत्ती आहे असा आभास निर्माण करते आणि बँकेची फसगत होते आणि प्रत्यक्ष त्याने दिलेली जामीनकी असेल, त्याने दिलेली हमी असेल, त्या हमीद्वारे तेवढी रक्कम त्या कर्जदाराची वसूल करण्याची क्षमता नसते, पण बँकेनं समज करून त्याची पात्रता ठरवलेली असते. तर आजच्या तासाला आपण फक्त ह्या 2च अडचणी बघणार आहोत, कारण उद्याच्या तासाला आपण राहिलेल्या अडचणी आणि बँक या अडचणीवर मात करून हमीवर कर्ज देताना कोणत्या दक्षता घेते त्या दक्षता आपण पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.